आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ठाकरेंच्या शिवसेनेनं वक्फ विधेयकाविरोधात मतदान केल्यास उद्धव सेना उद्ध्वस्त होईल. चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा. विरोधात मतदान करणं हे मुंबईसाठी लांगूल चालन असल्याची टीका. लोकसभेमध्ये आज वक्फ सुधारणा विधेयक सादर होणार. दुपारी 12 वाजल्यापासून 8 तासांची चर्चा सुरू होणार. विधेयकाच्या मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न. बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार? फडणवीसांचा ठाकरेंना सवाल. तर इंदिरा गांधींसारखा बदला घेण्याची हिंमत तुमच्यात आहे का? राऊतांचं प्रत्युत्तर. वक्फ बोर्डावरती बिगर मुस्लिमांच्या समावेशाला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. वक्फच्या मालमत्तांवर सरकार कब्जा करण्याची ठाकरे गटाला भीती. वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम असावेत. सुधारणा विधेयकात टीडीपीनं दुरुस्ती सुचवली. महिलांच्या समावेशाचीही मागणी. विधेयकाच्या समर्थनार्थ व्हीप जारी. भोपाळमध्ये मुस्लिम महिलांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा. शुक्रिया मोदीजी असा फलक घेऊन महिला रस्त्यावर. मोदींच्या समर्थनार्थ घोषणा. प्रतिमा स्वच्छ ठेवा. कार्यकर्ते घेताना रेकॉर्ड तपासा. जवळ चुकीचे लोक नको. युवा संवाद मेळाव्यात अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. आत्महत्या केलेल्या शिक्षक धनंजय नागरगोजेंना न्याय द्या म्हणत शिक्षकांचं अजित पवारांसमोर आंदोलन. अजित पवारांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. 3 आंदोलकांना निवेदन घेऊन येण्याचीही सूचना. बीडमध्ये हेलिकॉप्टरमधून उतरताच अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती. चर्चेदरम्यान अपुरी माहिती खपवून घेणार नाही असा इशारा. विमानतळ, रेल्वे लाईन, घरकुलाबाबतची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना. राज ठाकरेंच्या मराठीबाबतच्या आवाहनानंतर मनसे कार्यकर्ते अॅक्शन मोडवर. साकीनाक्यातल्या बँकेमध्ये मॅनेजरला फुलं देत मराठीचं आवाहन. मराठीचा मान ठेवला नाही तर कायदा आम्हीही पाळणार नाही. मनसेचा इशारा. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं